शारदीय नवरात्री कलश विसर्जन 2025. कलश हलवताना चुकूनही या चुका अजिबात करू नयेत. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, शारदीय नवरात्री 2025 मध्ये आपण सर्व माता राणीच्या भक्तीत रंगलेलो आहोत. या 9 दिवसात माता दुर्गेची भक्ती, आराधना आणि उत्साहाने केलेली पूजा ही आपल्याला आनंद, सुख, समृद्धी आणि शांती देते. आज आपण जाणून घेणार आहोत कलश विसर्जनाची तारीख, शुभमुहूर्त, विधी आणि महत्त्वाचे मंत्र. तर सर्वात प्रथम जाणून घेऊयात की कलश विसर्जन हे कधी होणार, कोणत्या दिवशी करावे. तर यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात ही 22 सप्टेंबर 2025 या रोजी झाली होती. सर्व भक्तगणांनी माता राणीची चौकी लावली, कलश स्थापना केली, घट स्थापन केला आणि अखंड ज्योतही प्रज्वलित केली. नवरात्र संपल्यानंतर कलश विसर्जन करण्याची प्रथा आहे. तर 2025 मध्ये म्हणजेच यंदा यावर्षी कलश विसर्जन हे 2 ऑक्टोबर रोजी दशमी तिथीला करण्यात येईल. तर याचा शुभमुहूर्त काय आहे हेही जाणून घेऊयात. दशमी तिथी 1 ऑक्टोबर संध्याकाळी 7:01 पासून 2 ऑक्टोबरला संध्याकाळी 7:10 पर्यंत राहणार आहे. परंतु उदया तिथीप्रमाणे कलश विसर्जन हा 2 ऑक्टोबरलाच करणे योग्य आहे. म्हणजेच याच शुभमुहूर्तावर तुम्ही कलशाचे विसर्जन करू शकतात. तर कलश हलवल्यानंतर किंवा कलश हलवताना विसर्जन मंत्र नेमका म्हणावा तरी कोणता? कलश विसर्जन करताना हा मंत्र तुम्ही नक्कीच उच्चारावा. आवहन न जानामि विसर्जनम, पूजाम चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर, मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम जनार्दनम. हा मंत्र म्हणत विसर्जन केल्याने माता राणी आपले सर्व दोष क्षमा करतील आणि भक्तांच्या श्रद्धेला देखील मान देतात. तर जाणून घेऊयात कलश विसर्जन विधी. कलश विसर्जन करताना काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी या आपण नक्कीच पाळाव्यात. नंबर 1, नारळाचा प्रसाद. कलशावर ठेवलेला नारळ प्रसाद म्हणून सर्वांना वाटला जातो. नंबर 2, कलशातील जल शिंपडणे. कलशातील पाणी आंब्याच्या पानांनी घरभर शिंपडावे. हे पवित्र जल कुटुंबातील सदस्यांवरही शिंपडावे. नंबर 3, उरलेले पाणी. कलशातील उरलेले पाणी तुळशी वगळता इतर कोणत्याही झाडांना घालावे. नंबर 4, जवारे. कलशाखाली पेरलेले जवारे आपल्या घरातील तिजोरीत किंवा पैशांजवळ ठेवावे. काही जवारे पर्समध्ये ठेवले तरी शुभ मानले जातात. यामुळे आपल्या घरात कायम बरकत राहते. नंबर 5, पूजन सामग्री. पूजा संपल्यानंतर वापरलेली साधन सामग्री ही पिंपळाच्या झाडाजवळ ठेवावी. तर मंडळी, अशा प्रकारे श्रद्धा, भक्ती आणि विधिवत कलश विसर्जन केल्याने आपल्यावर माता राणीची कृपा ही सदैव राहते, आपल्या घरावरही राहते. या नवरात्रीत आपल्या सर्वांना सुख, समृद्धी आणि मंगलमय जीवन लाभो हीच प्रार्थना. जय माता दी. श्री स्वामी समर्थ.